ज्ञानसूत फाउंडेशन आयोजित काव्यदिंडी 2025. या काव्यदिंडीत काव्यवीणा माझ्या खांद्यावर दिली आहे रत्नागिरी येथील सुनेत्रा जोशी यांनी. मी उमा जोशी, राहणार रत्नागिरी, ही काव्यदिंडी आता पुढे नेत आहे. या काव्यदिंडीत मी आपणासमोर स्वलिखित विठ्ठलाची आळवणी करणारा दोहा सादर करीत आहे. रूप विठूचे सावळे करू मी वर्णन काय, रूप विठूचे सावळे करू मी वर्णन काय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय. तुझे विठ्ठला आमच्या मुखी राहते नाम, तुझे विठ्ठला आमच्या मुखी राहते नाम, तुझ्याच पायी लाभती आम्हा चारी धाम. तू पाठीशी आमच्या असता भयते काय, तू पाठीशी आमच्या असता भयते काय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय. माहेरासम पंढरी वाटे श्रद्धास्थान, माहेरासम पंढरी वाटे श्रद्धास्थान, भजन कीर्तनी रंगुनी नित्य हरपते भान. तुला भेटण्या धावती पुढे पुढे हे पाय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय. तुझ्या भेटीची लागते ओढ मनाला फार, तुझ्या भेटीची लागते ओढ मनाला फार, तुझीच भक्ती आमच्या जगण्यामधले सार. कृपा तुझी मज भासते जणू दुधाची साय, कृपा तुझी मज भासते जणू दुधाची साय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय, बाप आमचा तूच रे तूच आमची माय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ही काव्यदिंडी पुढे नेण्यासाठी मी काव्यवीणा आता रत्नागिरीच्या क्षमा प्रभुदेसाई यांच्या खांद्यावर सोपवित आहे. धन्यवाद.